मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन। भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात जाऊन घेतलं दर्शन। यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम उपस्थित। मुंबई महापालिकेच्या सभेत महापौर राजीनामा आणि रामा मंदिरावरून जोरदार राडा। भाजपचे नवनाथ बन यांच्या भाषणाच्या वेळी गदारोळ। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत बाचाबाची। परभणी महापालिकेत महापौर सय्यद इक्बाल यांच्या दालनात तरुणाचा गोंधळ। हातात धारदार शस्त्र असल्यानं तरुणाचा हल्ल्याचा उद्देश होता। महापौरांचा आरोप। शेख रफीक शेख रौफ विरोधात सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल। महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं काम बंद आंदोलन। ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे मुंबई कला क्रीडा प्रतिष्ठानची धुरा। महापौर रितू तावडे यांच्या हस्ते विश्वस्त पदाचं नियुक्तीपत्र प्रदान। दामले यांच्या अनुभवाचा प्रतिष्ठानच्या उपक्रमांना मोठा फायदा होणार। नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सलील देशमुख यांची नियुक्ती। मुंबई जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक पदाची दुहेरी जबाबदारी। शिक्षकांचं आंदोलन अखेर मागे। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने संघटनांची घोषणा। थकीत टप्पा वाढ मार्चपासून देण्यावर सरकारची सहमती। एप्रिलपासून शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा मोठा दिलासा। रेल्वेच्या 30 गाड्या रद्द। उद्यापासून 200 अतिरिक्त बस फेऱ्या। ई शिवनेरीसह साध्या बसेसही धावणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। जळगावात मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सिने स्टाईल कारवाई। 2 एमडी तस्करांना सापळा रचून केली अटक। एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार। 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। ठाण्यात झाडांच्या पडझडीविरोधात अनोखा आंदोलन। समाजसेवक संगम डोंगरे यांनी हातात फांद्या आणि ऑक्सिजनच्या बाटल्या घेऊन केलं आंदोलन। हिरवळ नष्ट होत असल्याचा पालिकेवर आरोप। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची आणि वृक्ष संवर्धनाची मागणी। मुंबईच्या पवईमध्ये पुन्हा एकदा मगर आढळली। शुक्रवारी सकाळी 9 फूट लांबीची मगर आढळली। वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू।